हाय गाईज, वेलकम टू माय नदर व्लॉग. आज माझी फ्रेंड येणार आहे आणि ती 1 वर्षानंतर येते. सो मी खूप एक्सायटेड आहे तिच्या वेलकमिंगसाठी. तिच्यासाठी मी तिची फेवरेट खीर बनवते, ती पण तांदळाची, तिच्या डिमांडच्या हिशोबाने. आणि अजून तर त्यांच्यासाठी कपडे पण घ्यायचे आहेत. सो मी अजून ते पण रेडी नाही केले, आपल्याला ते पण घ्यायला जायचं आहे. प्लस मी मेन्यू जो डिसाईड केला आहे तो मी बनवणार आहे आणि बघतच राहते मी पण. सो फायनली डेकोरेशन सुरू झालं आहे. इथे माझी बहीण डेकोरेशन करते, मी तिला कामाला लावलेलं आहे. ये फायनली गाईज डेकोरेशन कंप्लीट झालं आहे. यामागे दोघींची पण मेहनत आहे खूप जास्त. आणि त्यांनीच औक्षणाचं ताट सुद्धा त्या रेडी केलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता. फायनली एंट्री झालेली आहे या दोघांची पण. अँगल सेट होत नव्हता, बट इथे ब्राईटनेस पाठच्या साईडने होतं म्हणून मी पण काही करू शकले नाही. पण फायनली कसं मी ॲडजस्ट केलं माझा कॅमेरा. मम्मी पण इथे आता त्यांचं औक्षण करत आहे. आमची ओळख कॉलेजपासून आहे आणि दोघांचंही एज्युकेशन कंप्लीट सेम कॉलेजमधून झाले. खरं तर खूप शॉर्ट टाईममध्ये हे सगळं रेडी केलं आहे. आमच्या तिघींची बॅक मेहनत आहे. आम्ही तिघींनी पण टीमवर्क सगळं काम केलं आहे. सो आफ्टर सेलिब्रेशनचं हा सीन आहे. यांना इथे मी वाढून घेतलेलं आहे जेवण. ठीक आहे, चालेल. इथे आमचे बॅक गॉसिप्स खूप जास्त चालले होते आणि तिला खूप जास्त हसायला येत होतं, कारण ते हात धुवायला गेले होते म्हणून. पण तुम्हाला काम सांगतो, कारण बाकी दिवस ती करते ना, तुला मलाच करायला लावतो. आणि हात धुतो म्हणून काय कपडे धुतो, आता सगळं मलाच करायला. या दोघी आता स्टार्ट नाही करायचं, पहिला नावं घ्यायचं. ते नाही पाठ करून आले नाही. ए ते तर करावं लागेल. स्टार्ट नका करू, पहिलं नाव घ्यायचं. मला पण नाही. ए नाव घ्यायचं. स्टार्ट नाही करायचं. नो नाही. मी खाल्लोच नाही, हिने खाल्लंय. ए नाव घे गपचूप, लाटात नाही यायचं. तेच घे. घे लवकर नाव घे, मी संपवतो काहीतरी. हे कमी झालंय. ए तुम्ही हळूहळू सगळं स्टार्ट करताय. छान झालंय. नाव घ्या. शिवानी. पाठ करायला पाहिजे. आठवण कर लवकर. मला कड पण आठवत नाही, मी ते लग्नाच्या वेळी घेतलेलं त्याचं काहीच नाही आठवत. तसं कॉमन घेते, खाऊ नये नाव घेईपर्यंत. चिटिंग आहे, खूप चिटिंग आहे. काहीतरी छोटं तुटकं फुटकं घे चल, तोपर्यंत चान्स आहे. चल हा तू पण चार, चल. हा गरम आहे. ए तू पण भरव, चल. हाय, तू टेन्शन नको घे. काय
नाही काय दाखवत आहे लग्नाच्या वेळेस आपण गेलो ना आपली 2 वळी पाटणावर का 4 ओळींचं आहे ते. ठीक आहे, तू बोल, बघून बोल, चालेल. इतकं चांगलं स्क्रिप्टेड नाही पैठणीवर शोभते नाजूक मोरांची जोडी, प्रतीक रावांमुळे आयुष्याला आली गोडी. सब लोग ऍक्टिंग ठीक आहे छान. तुम्ही पण बोला आता. आता मी शोधणार. पहिल्यांदा काढायची. ते कसं गोडी आल्यावर मी बोलेन. काय बोललं ऐकलं ना? गोडी आल्यावर म्हणजे त्यांच्या मी बोलले ना आली आयुष्याला गोडी, तेव्हा म्हणतात की माझ्या आयुष्याला आल्यावर मी बोलेन ठिकाणी. तर तुमचं आयुष्य काय? हिवाळ्यात जाऊया. तेच मी बोलत होते हिवाळ्यात. कारण की कसं आणि पाहिजे असेल तर थोडं रात्री ट्रॅक करायला तर म्हणजे आपल्याला सनराईज थोडा भेटेल वरती बघा. करतात आपण एकदा पण नाही गेलोय तिथे रात्री. मग रात्री काय येतं माहिती आहे ना? वाघ असलं तिथे एवढं पण नाही पण बाई, भेटत. जंगल आहे. सनराईज बघायचं ते रात्रभर काढायला लागेल. हा माहितीये चालतात लोक जातात. दिवस मोठा असतो ना हिवाळ्यात. बारीच्या वरच्या जंगलातूनच तो वाघ भेटतो. लगेच ऍग ऍग करतात. आणि तिथं आहे बोगदा आहे ना, तिथं तो वाघ असतो. वाघ म्हणजे नाही जंगलातून सोडतात पण असे हल्ले करतात नाही करतात न्यूज हो, असतात ते. इथं हल्ला झाला ते लोक पकडा शेवटी जंगलातून सोडतात का कुठं सोडतात. काही पाळलेले असतात ना ते पण जंगलातून सोडतात. ते माणसाला पण घाबरत नाही तरी कसे जवळ येतात. पण मरत नाही. त्यांच्यावरून प्रोटेक्शन कसं काय? प्रोटेक्शन काय काय नाही, नाही. त्यांना भूक लागली की आपण हॅलो बोलायचं. नो प्रोटेक्शन. इथे चिखलं घालून अरे ते डोंगरावरच जाऊ दे, इथे झापाकडे जे घर आहे ना तिथे वाघ येतो असं. तुम्ही बघितलंच असाल मी खूप धमाल करत होतो करून. आणि मला खूप प्रचंड आनंद झालेला आहे ह्या गोष्टीचा की ती माझ्याकडे 1 वर्षानंतर आली आणि तिच्या हजबंडला घेऊन पण आली होतं. खूप आम्ही एन्जॉय करत होतो. मी माझ्या फ्रेंडला पण व्हिडिओ कॉल केलेला, तिच्यासोबत पण आम्ही बोलत होतो. त्याच्यानंतर इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी झाल्या थोड्याफार. आणि सो या दॅट्स इट. आजचा व्लॉग एवढाच होता. बाय.